जालना पोलीस सध्या चांगलेच ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळते। एका आठवड्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांत त्यांनी उघडकीस आणले। जालना शहरामधील कुख्यात गुन्हेगार शेख अरबाज उर्फ टी बाबा, शेख सफर, त्याचबरोबर शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला आणि शेख कलीम यांच्यावरती MPDA अंतर्गत कारवाई करून त्यांना हरलूस कार्यालयामध्ये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। 20 जानेवारीला लोधी मोहल्ला कादराबाद येथील विकी राजसिंग राजपूत याच्या राहत्या घरामधून धारदार कोयता देखील जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा देखील दाखल झालाय। शिवाय 22 जानेवारीला राम मंदिर सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न असलेल्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून 3 संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या ताब्यामधून एक तलवार, 2 खंजीर देखील जप्त करण्यात आलेले आहेत। कारणीभूत असलेले इसम शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला या 2 सराईत गुन्हेगारांना MPDAची कारवाई करण्यात आलेली असून या MPDA अंतर्गत दोघांना माननीय कलेक्टर साहेबांनी 1 वर्षाकरता स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे या दोघांना औरंगाबाद हार्सूल या ठिकाणी जमा करण्यात आलेला असून अशा प्रकारच्या कारवाईमुळे जातीय दंगल सदर बाजार हद्दीत तसेच जालना हद्दीत जालना पोलीस स्टेशन जालनाच्या सर्व विभागामध्ये जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती पोलीस अशा प्रकारची कडक कारवाई नेहमीच करत राहील। तसेच दिनांक 20, 21 आणि 22 या दिवशी जालन्यामध्ये राम कलश तसेच श्रीराम मंदिराच्या कलश मिरवणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत असताना 5 लोकांच्याकडून 3 तलवारी, 1 कोयता व 2 चाकू असे मंगल बाजार, कादराबाद परिसर व मोदीखाना या संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे। तसेच त्यांची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे। तसेच दिनांक 22/1 रोजी वीर शिवलिंगायत गवळी समाजाचं मंदिर आहे। या मंदिरातील चोरी झालेली होती। त्या चोरीचा छडाई 24 तासाच्या पोलिसांनी लावून त्यातला सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नरोडे साहेब तसेच DBचे सर्व अंमलदार यांचा सहभाग होता। किती आरोपी ताब्यात घेतले? एकूण 5 आरोपी ताब्यात घेतलेत या प्रकरणामध्ये। आरोपी कुठले? आरोपी स्थानिक आहेत। एक आरोपी फक्त औरंगाबादचा आहे।